एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तिथे दर्शन घेणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत ते मुंबईच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करणार आहेत। त्यापूर्वी एकनाथ शिंदे वीर सावरकर स्मारकात नगराध्यक्षांचा सध्या निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा सत्कार करणार आहेत। मुंबईमधील प्रचाराला सक्रिय सुरुवात करण्यापूर्वी ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत। पुढची बातमी कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून। कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका टॅगलाईनची सध्या जोरदार चर्चा। ही टॅगलाईन आहे ती काँग्रेसची। आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाची ही टॅगलाईन असल्याचं म्हटलंय। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी ही टॅगलाईन आहे। रंकाळा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अंबाबाई मंदिर या ठिकाणी असे फोटो लावण्यात आलेले आहेत। तसंच टॅगलाईनचे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरतो। निवडणुकीतला टॅगलाईनचा ट्रेंड पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो आहे। कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका टॅगलाईनची चर्चा आहे। ही टॅगलाईन काँग्रेसची आहे। आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाची ही टॅगलाईन असल्याचं म्हटलं आहे। रंकाळा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अंबाबाई मंदिर असे फोटो आणि टॅगलाईनचे बॅनर शहरात आहेत। या संदर्भातला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी हा आढावा घेतलाय, तो पाहूया। सध्या एक टॅगलाईन जी आहे ती चर्चेत आहे, ती म्हणजे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। माझ्यासोबत याचसाठी बोलण्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील साहेब, काय नेमकी टॅगलाईन आहे, काय नेमकी रणनीती? कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं यामागचा उद्देश काय की कोल्हापुरातल्या 5 लाख लोकांनी आम्हाला सांगावं की आमचं शहर कसं असलं पाहिजे। याच्या भविष्य काळात काँग्रेसला मॅन्डेट मिळाल्यानंतर या कोल्हापूरचा एक विकसनशील चेहरा जगापुढे मांडणार आहोत। आणि तो मांडत असताना फक्त नगरसेवक स्टेक होल्डर्स आहेत का, तर नाही, मतदार सुद्धा हा स्टेक होल्डर आहे। त्यांनी आम्हाला सुचवावं की या गोष्टी कराव्यात, यासाठी आम्ही ही कॅम्पेन लॉन्च केली। तर कोल्हापूरची टॅगलाईन संपूर्ण राज्यभर चर्चेत असते, यापूर्वी सुद्धा एक चर्चेत होती आणि आता ही टॅगलाईन आहे। महापालिकेच्या अनुषंगाने काय नेमकं वाटतंय कसं? आमचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच असतो की या जिल्ह्यासाठी, या शहरासाठी चांगलं काय तर करायचं। आणि म्हणून यावेळी आम्ही जाहीरनामा करत असताना पुढच्या 6 दिवसात लोकांनी आम्हाला सुचवावं की जाहीरनामा काय असला पाहिजे। आणि म्हणून ही एक आपण म्हणतो तुम्ही पाठवा सूचना, असं आम्ही म्हणलेलं नाही। आम्ही फक्त 2 वाक्य वापरले, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। नक्कीच, धन्यवाद साहेब। खरं तर कोल्हापूरच्या विकासासंदर्भात आणि इतरही काही मुद्दे असतील त्याच्या संदर्भात ही टॅगलाईन आहे आणि सध्या ही टॅगलाईन चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।